नमस्कार, मी जुई आणि आज तुम्ही बघणार आहात तुरीच्या डाळीचे मस्त क्रिस्पी कुरकुरीत वडे कसे काय करायचे. अगदी छान लागतात, टेस्टी आणि खूप काही अगदी भरपूर मसाले वगैरे न घालता हे होतात. कारण या दोन्ही डाळी छानपैकी टेस्ट देतात. दोन्ही डाळी म्हणजे आपण थोडीशी चवीपुरतं त्याच्यामध्ये उडदाची डाळ घालत असतो. तर चला फटाफट बनवूया तुरीच्या डाळीचे वडे या फिर अरहर के दाल के वड़े. बहुत अच्छे लगते हैं, चलिए बनाते हैं. ह्या दोन्ही डाळी मी घेऊन घेतल्या आहेत. म्हणजे जितकी तुम्हाला जी अंदाजाप्रमाणे घ्यायची असेल तुरीची डाळ, एकूण बॅटर जितकं बनेल तसं 4 माणसांपुरतं वगैरे 3 माणसांपुरतं एवढं पुरेसं होतं. 3-4 माणसांना म्हणजे पूर्ण जेवण हे जर करायचं असेल तरीही तर त्याच्या 1/4 उडदाची डाळ घ्यायची. उडदाची डाळ एक बाइंडिंग वगैरे म्हणून घ्यायची आहे, कन्सिस्टन्सी. कारण तुरीची डाळ थोडीशी त्याला स्टिकीनेस नसतो आणि ती फेलू नये तेलात, म्हणून त्याला बाइंडिंग आणि थोडीशी टेस्ट म्हणून आपण त्याच्यात उडदाची डाळ घालायची असते. तर 1/4 किंवा 1/5 वगैरे घ्यायची उडदाची डाळ. आणि आता हे मी छान धुवून घेणार आहे दोन्ही डाळी. एक मोठी वाटी आणि एक छोटी वाटी अर्धी असं मी घेतलं होतं. हे डाळ धुवून घेणार आहे. आणि आता आपण याच्यामध्ये पाणी घालून ठेवून देऊया भरपूर. आणि 3-4 तास जसं तुम्हाला दुपारी भिजत घातलं तर संध्याकाळी होऊ शकतात वडे. आता ही मी भिजवून घेतली होती. छान मस्त फुलून आलं आहे. आणि हे जे पाणी आहे ना डाळीचं, हे काढून घ्यायचं आहे. हे बघा, हे जे असं आलं असेल तर हे डाळीचं पाणी काढून घ्यावं. म्हणजे थोडं साधारण हे युरिक ॲसिड वगैरे हे वाढायला, ॲसिडिटी वाढायला वगैरे कारणीभूत असतात. थोडंसं तुरीची डाळ वापरताना हे लक्ष ठेवायचं की याच्यातलं पाणी काढून घ्यायचं. तर मी धुवून घेतलं आहे 2-3 वेळा ते. आणि आपण हे आता वाटून घेऊया. मी ही भरपूर अशी सौंफ घेतली आहे वाटायला. याच्याबरोबरच घालून घ्या आपण 2 चमचे वगैरे टीस्पून फुल घालून घेऊया. आणि अर्धा टीस्पून जिरं घेतलेलं आहे याच्याबरोबर. आणि याच्याबरोबर पूर्ण जितकं एकूण बॅटर होईल तेवढं पूर्ण मापाला येईल एवढं मीठ पण मी घालून घेणार आहे. तिखट आणि बाकीचा कढीपत्ता आपण नंतर घालूया. मी फक्त कढीपत्ता घालणार आहे याच्यानंतर. आता आपण हे अतिशय छान बारीक करून घेऊया, कारण ही फर्स्ट बॅच आहे आपली. याच्यामध्ये सगळे मसाल्याचा ब्लेंड येईल आपल्याला. याच्यामध्ये तुम्ही हिंग घालू शकता, पण अर्धे तळून झाल्यानंतर अर्ध्या बॅटरमध्ये तुम्ही लसूण ठेचून घातलात तरी चालेल. तो पण टेस्ट चांगली लागते ती. पण खूप अगदी धणे घाल, हे घाल, ते घाल असं करू नये. धणे आणि जिरं प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टींमध्ये सोबतीला घालू नये. काही गोष्टींमध्ये चांगलं दिसतं ते, या चांगला टेस्ट येतो. धणे साधारण वड्यांमध्ये वगैरे थोडेसे हरवस वास देतात. कोथिंबीर असेल तर चालते, पण धणे थोडेसे जास्ती असतात. आता हे मी नेक्स्ट बॅच जी होती ती काहीही न घालता केली आहे. त्याच्यात मीठ नाही की काही नाही, कारण आपण पहिल्या बॅचमध्येच सगळं ॲड करून घेतलेलं होतं. आता हे शेवटचं मी बॅच काढून घेते आहे, फायनल बॅच माझी. तर हे बघा, आता मी हे पूर्ण वाटून घेतलेलं आहे. आणि पुढचं प्रोसिजर करताना आधी सबस्क्राईब करा प्लीज चॅनलला. आता मी याच्यात तिखट टाकून घेणार आहे. तिखट लिमिट पुरतं, ज्याचं त्यांनी जेवढं तेवढं घालायचं आहे. किंवा तुम्ही हिरवी मिरची घातली तरी चालेल, पण हे लाल तिखट साधारण छानपैकी ब्लेंड होऊन जातं त्याच्यामध्ये, म्हणून. आता आपण हे चिरून घेणार आहे बारीक. तर हे पान असं ओढून घ्यायचं आणि गुच्छा पानाचा हातात पकडून तसाच्या तसा पकडून याला छोटे 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 कट्स द्यायचे आहेत. हे बघा, याप्रमाणे असे तो पूर्ण गुच्छा काडी ओढून घेऊन गुच्छा चिमटीत पकडायचा आहे आणि मस्तपैकी सटासट 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 कट्स द्यायचे आहेत त्याला, अशा प्रकारे. आणि हे पूर्णपणे आपण त्या बॅटरमध्ये पूर्ण ढवळून घेणार आहोत, घोटून घेणार आहोत. म्हणजे काय होईल की कढीपत्ता कोणाला काढून नाही टाकता येणार, त्याला एक मस्त सुंदरसा सुवास पण येईल, ब्लेंड पण येईल. ते कोणाला काढून टाकता येणार नाहीत आणि त्याच्यामध्ये ते पोटात पण जातील सगळ्यांच्या. अशा प्रकारे ते फेलून गेलं की अगदी कुरकुरीत होतं हा कढीपत्ता, मस्त. आणि त्यामुळे जास्त क्रिस्पी लागतं. आता आपण हे सगळं मस्त छानपैकी घोटून घेऊया. याला फेटण्याची गरज म्हणजे फक्त एकजीव व्हावा हाच उद्देश आपला, कारण आपण फर्स्ट बॅचमध्ये सगळं मिळवलं होतं. बाकी फेटण्याची किंवा फेटून हलकं करण्याची याला काही गरज नसते. ज्याला अगदी फार फुलायचं असतं, जे वडे वगैरे अगदी फुलून घ्यायचे असतात त्यालाच फेटून घ्यावं. याला फेटण्याची काही गरज नाही आहे. आता आपण वडे तळून घेऊयात मस्त खमंग गरम गरम तेलामध्ये. हे बघा, तेल आता पूर्ण मी फक्त एक असं टाकलं होतं, थोडासा छोटासा भाग. आता याच्यामध्ये छोटे 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 वडे तळून घ्यायचे आहेत मस्त सपासप.
आणि अक्षरशः कुरकुरीत आणि छान स्वादिष्ट होतात हे वडे तुरीच्या डाळीचे. थोडेसे महागडे पडत असले तरी, कारण तुरीची डाळी साधारण सगळ्या डाळींपेक्षा थोडीशी महाग पडते, बट एनिवे सुंदर होतात, मला आवडतात. त्यामुळे मी ही रेसिपी दाखवली आहे तुम्हाला की तुरीच्या डाळीचे सुंदर वडे होतात. काही वेळेला डाळ खपत नाही, अशा वेळेला ती पडलेली असते, अशा वेळेला हे वडे करून टाकावेत, म्हणजे छानपैकी वडे होतात त्याचे आणि अतिशय क्रिस्पी लागतात, फटाफट चालले जातात चिंचेच्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो केचपवर थोडंसं सोबत घ्यावं. आणि मस्तपैकी आता हे मी वडे तळून घेत आहे. एकानंतर एक थोडे थोडे वडे तळून घ्यायचे. जास्त ओव्हर क्राउडिंग होऊ देऊ नये कढईमध्ये, नाहीतर तेल थंड पडेल. जेमतेम वडे टाकायचे आहेत आणि छानपैकी लालसर रंगावर तळून घ्यायचे. हे पा मस्त कुरकुरीत छान वडे तयार झालेले आहेत. कुरकुरीत खुसखुशीत, थोडेसे कुरुम लागतात खाताना. आणि चलो फिर चॅनल को सबस्क्राईब करते हैं आणि पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. सो बाय बाय. छान छान रेसिपीज मी आणत जाईन, मला सबस्क्राईब करा प्लीज. थँक्यू.